नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये मित्रांनो. आपण जो डेटा ट्रॅक करतोय तो डेटा ट्रॅक करतोय 12 तारखेच्या मार्केटसाठी. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकत असाल ऑलमोस्ट 9 लाखाच्या पोझिशन होत्या रिटेलरच्या, आता त्या त्यांनी ऑलमोस्ट हाफ केलेल्या आहेत. ओके, तर बऱ्यापैकी बॅलन्स झालेला आहे, म्हणजे पॉझिटिव्ह साईडच्या पोझिशन त्या ठिकाणी आपल्याला कमी होताना दिसत आहेत आणि ज्या शॉर्ट पोझिशन्स आहेत त्या कॅरी होऊन आता नेट टू नेट पोझिशन शिल्लक आहेत 5 लाखांच्या. ओके, तर आपण एफ आयज कडे बघितलं तर एफ आयज ने फार काही असं चेंज केलेला नाहीये दिवसभरात. थोडे 50,000 50-60,000 पुट त्या ठिकाणी शॉर्ट करताना ते दिसलेले आहेत. तर काही पुट शॉर्ट झालेले आहेत. त्यानंतर प्रो प्लेअर कडे बघितलं आपण तर प्रो प्लेअरनी त्यांच्या ज्या शॉर्ट पोझिशन्स होत्या त्या कमी केलेल्या आहेत. बेसिकली बघा, कमी केलेल्या आहेत. तर हे सगळं प्रॉफिट बुकिंग त्यांनी केलेलं आहे आणि थोडेसे स्मार्टली थोडेसे तळात येऊन तळाच्या कोपऱ्याला येऊन थांबलेले आहेत. तर मित्रांनो, ह्यांनी असं फार मेजर काम नाही केलेलं आहे, यांनी प्रॉफिट बुकिंग केलेली आहे. तर सगळ्या फ्रंटवर प्रॉफिट बुकिंग त्या ठिकाणी झालेली आहे. एक शॉर्ट कव्हरिंग रॅली आपण म्हणू शकतो, अशा पद्धतीची आज रॅली झाली आणि मार्केट वरती होतं. तर मित्रांनो, पुढचं काही दिवस कसे असतील किंवा पुढचं सेशन कसं असेल ते अनालाइज करण्यापूर्वी तुम्हाला सांगायचं की डायरेक्शन अजून आहे ना फार क्लिअर झालेली नाहीये. डायरेक्शन पॉझिटिव्ह साईडची जरी तुम्हाला वाटत असली तरी अजून ती क्लिअर झालेली नाहीये. वरच्या लेवलला येऊन ते लोक पुन्हा सेल करायला येतील का, की पुन्हा अजून अनवाइंडिंग होऊन मार्केट वरच्या लेवलला क्लेम करतं ते बघणं फार इम्पॉर्टंट आहे. तर पुढचे काही दिवस थोडेसे इनडिसिसिव्ह आहेत. तर उद्याची गोष्ट कराल तर मार्केट थोडंसं साईडवेज राहण्याचा प्रयत्न करेल पॉझिटिव्ह साईडला, असा माझा अंदाज आहे. पॉझिटिव्ह साईडला राहील कारण पुटवर काम झालेलं आहे आणि बऱ्यापैकी डेटा तो आहे प्रॉफिट बुकिंगचा डेटा आहे. सेंटिमेंट पॉझिटिव्ह आहे. ट्रम्प आणि मोदींचं काही संभाषण झालेलं आहे. अमेरिकेचे जे आकडे आलेले आहेत, रेट कट झालेले आहेत. तर अशा हिशोबाने थोड्याशा काही गोष्टी पॉझिटिव्ह आहेत ग्लोबल सेंटिमेंट. तर बघूया कशा पद्धतीने होत आहे. ओव्हरऑल ऍक्च्युअल पॉझिटिव्ह ट्रेंड सुरू झालाय का, तर त्याचा आन्सर आहे अजून तरी नाही. आपल्याला थोडस वेट करावं लागेल. क्लिअर कन्फर्मेशन शिवाय आपण असं कुठलंही कन्क्लुजन काढणं थोडस लवकर होईल. तर मित्रांनो, थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही बघू शकत असाल SGX निफ्टी पण पॉझिटिव्ह दाखवतोय बऱ्यापैकी. ठीक आहे, तर उद्या थोडंसं पॉझिटिव्ह राहायला काय हरकत नाही. बघूया कशा पद्धतीने मार्केट राहील आणि हे होतंय ते. तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, हे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. थँक्यू.